सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी सकाळी इकडे आम्ही लोक बाहेर थोडं जात होतं काय कामासाठी. आणि इथे आम्ही लोक मम्मीच्या गावाला आहे, म्हणजे मामाच्या इथे. सो आता आम्ही लोक थोडं फिरणार वगैरे पण आहे आणि थोडं बाहेर पण काय काम आहे म्हणून आम्ही चाललेलो आहे. आणि इथे माझी मम्मी आहे, मामा आहे, मामाची दोन्ही पण पोरी आहेत आणि हा माझा भाव आहे. सो आम्ही लोक निघालेलो आहे जायला. तर बघूया किती मजा येते, काय काय करतो आणि काय काय खातो. ॲक्च्युअलमध्ये आम्ही लोक तर मेन पॉईंट आहे की आम्ही लोक जातो आहे वडापाव खायला. ते पण मी तुम्हाला सांगते का. तर इथे माझी मम्मी, मामा आणि त्याची छोटी पोरगी खूप मस्तीखोर आहे, जी ते तुम्हाला दिसते इनोसेंट बट खूप मस्तीखोर आहे ती. तर मम्मीला मला काय काय भेटत असतं इथे, काजूची बी वगैरे पडलेली ती उचलून घेतली तिने. मग आम्ही लोक फायनली वडापावच्या स्पॉटवर पोचलेलो. मग वडापाव खायला आम्ही लोक गेलो. तर रिझन हा आहे की इकडचा वडापाव मला खूप आवडतो. मुंबईला मी असं कुठला वडापाव खाल्लाच नाही आहे. हा माझा फेवरेट चुलीवरचा वडापाव आहे. मला हा खूप आवडतो. भाई तुम्ही एका साईडला काय दुसरं ठेवलं आणि वडापाव ठेवला ना, तर मी हाच वडापाव चॉईस करेन, माझा फेवरेट आहे. तर हे लोक सर्व एकदम सीडी बीडी घेतलेली आहे, बसलेले आहेत जेवायला आणि इथे वडापाव आलेला आहे. तर सर्व आम्ही खात होतो. इथे वडा रस्सा भेटतो, त्याच्यामध्ये काजूच्या बिया वगैरे सर्व येतं. तो माझ्या भावाने ते घेतलेलं. एक तर वडापाव आल्या आल्या असे 4 वडापाव खाल्लेले एकदम असे दाबून की विचारू नका. जास्त तर जीविकाने खाल्लेलं आहे. खूप खाते जीविका आणि माझा भाव खूप खातात. मग इथे बघू शकता तुम्ही, आम्ही लोक वडापाव खातो आहे. काही टेस्ट आहे वडापावची. जी सुकी चटणी आणि ती दहीवाली चटणी, काहीतरी वेगळंच बनवतात ते लोक. दहीवाली चटणी ती माय गॉड माझी तर फेवरेट झालेली आहे ती गाईस. खूप मला आवडते ती आता तर. आणि मी किती खाल्लं आहे तुम्ही बघू शकता. एकदम यम 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 होतं आहे. पालगडला भेटतो. तर आम्ही लोक दुसऱ्या कामासाठी पण आलेलो. आणि उद्या तर माझ्या मम्मीचा बड्डे आहे, तर मी तुम्हाला ते पण सांगेन की आम्ही कसं सेलिब्रेट करणार आहे किंवा काय करणार आहे बड्डेच्या दिवशी. आणि मी उद्या साडी अँड ऑल पण घालणार आहे. इथे मी मस्त गरम गरम वडापाव असे खाल्लेत ना, असे अलग अलग घेऊन वडे वगैरे एकदम गरमागरम सर्व खाल्लेलं आहे. आणि जीविका तर नॉनस्टॉप खात होती. तिला बोलते कॅमेऱ्यामध्ये बघ, तर नाही बघत होती ती. तुम्ही बघू शकता इथे खाते नुसती नॉनस्टॉप ती आणि माझा भाव. आणि मग नंतर थोडं सामान घ्यायला आम्ही लोक दुकानावर गेलो. सामान वगैरे घेतलं तर खूप लेट झाला आम्हा लोकांना. तुम्ही बघू शकता पूर्ण कालोख झाला आहे, टोटली कालोख झालेला आहे आम्हाला घरी जाईपर्यंत. बिकॉज तिथे एक तर मला हे नाही भेटत होतं, ऑटो वगैरे नाही भेटत होतं. आणि फायनली टमटम भेटली, जिथे मागे आम्हाला बसून यायला लागलं, लिटरली मागे. एवढं हसायला येत होतं ना मला, लिटरली खूप हसायला येत होतं. आम्ही लोक मागे कसे बसे एवढे 6-7 जण आम्ही बसलेलो. त्याच्यामध्ये मामाची छोटी पोरगी खूप सतवत होती. आणि मग नंतर संध्याकाळी घरी आल्यावर बघतो तर मामी आणि मम्मी शंकरपाल्या बनवायला बसलेले. शंकरपाल्या नाही, करंजी बनवायला बसलेले. तर इथे मस्त एवढी यम झालेली ना करंजी, एकदम मस्त करंजी बनवलेली आहे. मामी तर खूप फोकस्ड होती, एवढी फोकस्डनी बनवत होती ना की विचारू नका. तुम्ही बघू शकता खूप मस्त होती, एवढी टेस्टी झालेली ना, कधी होत नाही आमची दिवाळीमध्ये पण. बट या टायमाला माहीत नाही, गावाला येऊन टेस्ट आली त्याला. आणि इथे माझा मामा, तुम्ही बघा तो खूप चिडतो. चिडगा आहे तू, चिडगा. चिडगा. चिडला. सारखी 4+ टाकत होती मुद्दा. काय टाकलंय तू? सो हॅलो गाईज, आता जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही लोक जातोय झोपायला. थकलेलो आहे ऑलमोस्ट. खूप मजा केली दिवसभर, फिरलो इकडे तिकडे खूप सारं. आता झोपायला जातोय. बट उद्या माझ्या मम्मीचा बर्थडे आहे. सो आता 12 वाजता विश अँड ऑल करणार. ते केक तर आणू नाही शकत गावाला. आणि उद्या आम्ही लोक बड्डे सेलिब्रेट करणार आहे. सो मी तुम्हाला ते पण शूट करून दाखवणार. तो नेक्स्ट व्हिडिओ पण बघा. अंटिल देन बाय.